जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी अनेकदा फोन केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। या प्रकरणामध्ये रोहित पवारांना सह आरोपी करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। तपासामध्ये जे विषय पुढे आले ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये सांगितले। त्यामध्ये रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचे त्या महिलेला अनेक वेळा फोन गेलेले आहेत। त्या महिलेने जे व्हिडिओ तयार केले ते ह्यांच्याकडे आले आणि मगच त्यांनी ओके व्हिडिओ व्यवस्थित आहे, बदनामीकारक आहे, मग तुम्ही सोडा अशा पद्धतीने म्हटलं। हे तपासाचा भाग आहे, आरोप नाही आहे। महाराष्ट्राला खोळ्यात काढायचे धंदे तुम्ही सगळ्यांनी बंद करा। सरकारला माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी भगिनी आहे तिच्यासोबत यांना सह आरोपी करा आणि यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा। हे पहा, त्यांना जे जॉब देवेंद्रजींनी आणि बीजेपीने दिलेलं आहे ते काम ते करणार ना। आज तुम्ही पाहताय गेली 5-6 वर्ष झालं सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, त्यांना जी जबाबदारी देवेंद्रजींनी दिलेली आहे, राणेंना जी जबाबदारी दिलेली आहे, सतत अर्वाच्य बोलणे, सतत काहीतरी महाराष्ट्राची शांतता भंग होईल अशी भाष्य करणे, हा जॉब देवेंद्रजींनी त्यांना दिलाय। ते त्यांचं काम इमाने ऐतबारे पूर्ण करतायत। आता सॅलरी काय ते मला माहित नाही। हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते। पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला गेलतो, यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती, परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे, तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतोय, सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत। सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा नीटपणे तपास करा, याचं स्टेटमेंट घ्या आणि रोहित पवाराला त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा। कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी त्यांना पाहिजे तसा तपास त्या प्रकरणाचा केलेला आहे।